सोलापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय जगताचे भूषण श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ शल्यकर्मी डॉक्टर बबन यशवंत तथा डॉक्टर B.Y. यादव सर यांच्या जीवन कार्यावर आधारित माहितीपट कर्मयोगाचा दीपस्तंभ। तुम्हा लाभले मातृपितृ संस्काराचे कृपाछत्र, तुम्ही मानली कर्मवीरांची भगवंत नगरीच तीर्थक्षेत्र। वसतिगृहात घडताना मिळाली आमटी भाकरीची शिदोरी, कठोर परिश्रमातून तुम्ही गाठली वैद्यकीय शिक्षणाची पायरी। निस्पृह सेवाभावी मिशनऱ्यांचा तुम्हा मिळाला सहवास, कर्मवीरांच्या कर्मभूमीसाठीच जीवन समर्पिण्याचा तुम्ही घेतला ध्यास। गरीब रुग्णांना कुटुंबीय मानत तुम्ही दिले असंख्य वेळा जीवदान, कर्मवीरांच्या संस्थेतून घडविले लाखोंना ज्ञानदान। सेवा त्याग परोपकाराचा तुम्ही जपला वसा, कर्मवीरांचा कर्मयोग आचरत पुढे नेला शिक्षण आणि वैद्यकीय सेवेचा वारसा। जीवेत शरदा शतम। महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचे काम करणाऱ्या महापुरुषांच्या पिढीमध्ये कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचे नाव आदराने घेतले जाते। कर्मवीरांच्या विचार कार्याचा वारसा अत्यंत निस्पृह भावनेने पुढे नेण्याचे काम श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बबन यशवंत तथा डॉक्टर B.Y. यादव सर यांनी केले आहे। 1934 साली स्थापन झालेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे 31 वर्ष बिनविरोध अध्यक्षपद भूषविणारे डॉक्टर यादव सर हे एक सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारण, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक कार्यातील अजातशत्रू व ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे। डॉक्टर यादव सर हे कर्मवीरांनी स्थापन केलेल्या जगदाळे मामा हॉस्पिटलचे गेली 4 दशके अध्यक्ष आहेत। डॉक्टर यादव हे बार्शी शहरातील पौराणिक महात्म्य लाभलेल्या श्री भगवंत देवस्थानचे विश्वस्त असून इंडियन रेड क्रॉस सोसायटी, श्रीराम मंदिर देवस्थान, श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी, श्री भगवंत पथपुरवठा मंडळी, स्वामी विवेकानंद केंद्र, इंडियन सर्जिकल सोसायटी या संस्थांच्या कार्यातील ते अध्वर्यू आहेत। डॉक्टर यादव सर यांनी शहरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीपासून ते हरिजन सेवक संघाच्या कार्यविस्तारापर्यंत आणि भारतीय संस्कार केंद्राच्या उपक्रमशीलतेपासून अनेक आघाड्यांवर मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे। करमाळा तालुक्यातील वरकुटे गावापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास बार्शीतील कर्मवीरांच्या शिक्षण संस्थेत आदर्श वळणावर गेला। मामांच्या संस्कारांमध्ये वाढताना आणि घडताना डॉक्टर यादव सर यांनी आमटी आणि भाकरी खाऊन कमवा आणि शिका योजनेतून ज्ञान ग्रहण केले। मिरज येथे मिशनरी हॉस्पिटलमध्ये त्यांना डॉक्टर कीथ फ्लेचर यांच्यासारख्या वैद्यकीय ज्ञानकोशाचा परिसस्पर्श लाभला। वैद्यकीय शिक्षण पूर्ण करताना डॉक्टर यादव सर कर्मवीरांच्या निकट सहवासात आले। जगदाळे मामांनी डॉक्टर यादव सर हे अत्यंत प्रामाणिक, सेवाभावी व कष्टाळू आहेत हे ओळखले। मामांनी डॉक्टर यादव सर यांना बार्शीमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास सांगितले। सुमारे 50 वर्षापूर्वी डॉक्टर यादव सर यांच्यासमोर संपत्ती व परदेशातील नोकऱ्यांच्या सुवर्ण संधी होत्या, पण हे सर्व वैभव नाकारत डॉक्टर यादव सर यांनी बार्शीमध्ये वैद्यकीय सेवा सुरू केली। शरीराच्या विविध अवयवांवर शस्त्रक्रिया करणे हे त्या काळात अत्यंत दिव्य कर्म होते। वैद्यकीय साधन सामग्री, प्रशिक्षित कर्मचारी, अत्याधुनिक मशिनरी, दळणवळणाची साधने यांचा अभाव असलेल्या त्या कठीण काळात डॉक्टर यादव सर यांनी अत्यंत कौशल्याने उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने हजारो शस्त्रक्रिया केल्या व अनेक रुग्णांना जीवदान आणि पुनर्जन्म दिला। डॉक्टर यादव सर यांनी अनेक वेळा त्या काळात गरीब रुग्णांवर अत्यल्प दरात, काही वेळा मोफत सुद्धा शस्त्रक्रिया केल्या व अनेक हृदयस्पर्शी प्रसंग अनुभवले। डॉक्टर यादव सर यांना देवदूत आणि देव माणूस मानणारे हजारो रुग्ण राज्यभरात आहेत। वैद्यकीय सेवा करताना
डॉक्टर यादव सर यांनी रुग्णसेवा धर्म महत्त्वाचा मानला. त्याचप्रमाणे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यात गरीब विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत ज्ञानदान, व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, साहित्यिक, सांस्कृतिक गुणसंपदेला अभिव्यक्ती व व्यासपीठ देणारे शैक्षणिक केंद्र अशी या संस्थेची प्रतिमा बनविण्यामध्ये डॉक्टर यादव सर यांच्या दृष्टिकोनाचा मोठा वाटा आहे. जाती आणि वर्गाच्या पलीकडे जाऊन उदार मतवादी स्वभावातून सर्व समावेशक धोरण अंगीकारत सर्व नागरिकांना बरोबर घेऊन डॉक्टर यादव सर यांनी ही संस्था प्रगतीपथावर नेली. डॉक्टर यादव सर यांनी या संस्थेमध्ये व्हर्च्युअल लर्निंग सेंटरपासून मिनी एम्पी थिएटरपर्यंत आणि स्कॉलर व स्पोर्ट्स अकॅडमीपासून लेडीज हॉस्टेलपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. अपघातग्रस्त रुग्णांसाठी जीवनदाता ठरलेले ट्रॉमा युनिट लोकसहभागातून उभे करण्यामध्ये डॉक्टर यादव सर यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. भावी काळात ओपन अवेक हार्ट सर्जरी सेंटर कार्यान्वित करण्याचा त्यांचा संकल्प आहे. केंद्रीय अतिदक्षता विभागापासून कर्करोग विभागापर्यंत अनेक विभाग कार्यान्वित करण्यामागे डॉक्टर यादव सर यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे. शब्दांकन सचिन अपसिंगकर. सदाचारी जीवन जगत निष्काम कर्मयोगाचे आचरण करत समाजासाठी झिजलेल्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास निरामय जीवनासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अब्दुल शेख सर यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गोरगरिबांच्या शिक्षणासाठी काही जे समाजसुधारक झाले त्यांना अपार असं मेहनत घेतलेली आहे आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे. मामांनं गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून 1934 साली शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि लाखो विद्यार्थी त्याच्यातून घडत गेले. मीही त्यापैकीच एक अतिशय सामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून मी इथं 11वी सायन्सला प्रवेश घेतला आणि 11वी ते BSc म्हणजे 1983 ते 1988 या दरम्यान मी पूर्ण केलं. शिवाजी विद्यापीठामध्ये MSc केलं आणि कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे प्राध्यापक म्हणून रुजू झालो. विद्यार्थी दशेपासून मी आदरणीय श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर BY यादव सर यांच्याशी परिचित आहे. मी तेव्हापासून त्यांना म्हणजे जवळून पाहिलेलं आहे. मामांना ज्या ध्येय धोरणानं ही संस्था स्थापन केलेली आहे आणि तेच धोरण पुढे घेऊन 1988 सालापासून योगायोग म्हणजे मी 1988 साली प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि त्याच्या अगोदरच यादव साहेब या संस्थेचे अध्यक्षपदाची धुरा त्यांना सांभाळलेली आहे. ती आत्तापर्यंत अतिशय सक्षमपणे सर्वांना बरोबर घेऊन सर्व पदाधिकारी, सर्व संस्थेचे सभासद, सर्व शाखा प्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सगळ्यांना म्हणजे बरोबर घेऊन एवढं मोठी संस्था चालवणं हे सोपं काम नाही. परंतु हे काम आदरणीय यादव साहेबांना अतिशय लिलयापणे पेललेलं आहे. त्यांच्यामुळंच या संस्थेचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे. तर अशा या ऋषितुल्य आदरणीय डॉक्टर BY यादव सरांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे आशीर्वाद असेच संस्थेबरोबर राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.